समुद्रकिनारी बाप्पाच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या मूर्तीकडे मी एकटक बघत होते. खूप उंच अशी ती लालबागच्या राजाची मूर्ती. पण काय आश्चर्य, समुद्रकिनारी फक्त गणपती बाप्पाची मूर्ती आणि आम्ही दोघेच होतो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कसं शक्य आहे? लालबागच्या राजाच्या भक्तांची किती गर्दी असते, पण लोकांचा तितकाच जीवही गणपती बाप्पांमध्ये गुंतलेलाही असतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीला निरोप देताना डोळ्याच्या कडा जशा पाणवतात तशा डोळ्याच्या कडा माझ्याही पाणवल्या होत्या. हळूच अश्रू टिपत, आवांढा गळतच रडक्या स्वरात मी बोलले, बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर ये. तितक्यात समुद्राच्या दिशेने जाणारा गणपती बाप्पा हा उलट्या दिशेने वळला, माझ्या दिशेने वळला आणि समुद्राच्या दिशेने न जाताना तो माझ्या दिशेने येताना मला दिसला. माझ्याजवळ लालबागच्या राजाची भली मोठी मूर्ती येऊन बसली. जवळ येऊन त्याच्या हत्ती इतक्या मोठ्या हाताने माझे अश्रू गणपती बाप्पा टिपत मला म्हणाला, मला हसतमुख निरोप दे बघू, आणि आज जाताना मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. कोणते वचन बाप्पा? दरवर्षी तू मला घरी आणतेस, माझ्यासाठी अगदी मनापासून तयारीही करते. आज मी तुला अजून कोणाला तरी भेटवतो. तितक्यात बाप्पाच्या भल्या मोठ्या मूर्तीच्या मागून कुणीतरी आजोबा येताना दिसले आणि बाप्पा मला म्हणालेत, ओळखलंस का यांना तू? तुझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून तू यांना ओळखलेलं दिसत नाही आहेस. मी विचारलं, नाही बाप्पा, नाही ओळखलं. कोण आहेत हे? हे म्हणत असतानाच माझे लक्ष त्या आजोबांच्या टोपीकडे गेले. अरे, हे तर लोकमान्य टिळक. बरोबर ओळखलंस पोरी. टिळकांना मी वाटकून नमस्कार केला. त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. सुखी राहा, शतायुषी हो, गुणवंत हो. बाप्पा मला पुढे म्हणाला, बरेच दिवस झाले टिळकांना तुम्हा सर्वांशी बोलायचे होते. टिळकांचे म्हणणं मलाही पटलं होतं. म्हटलं, टिळक, तुम्हीच बोला आता. मग टिळक पुढे म्हणाले, नमस्कार पोरी. आज तुझ्या निमित्ताने मला समस्त गणपती बाप्पा घरात आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आणि गणपती बाप्पा मंडळात आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी बोलायचं आहे. तू माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचव. मी म्हणाले, बरं. टिळक पुढे म्हणत होते, मी मुद्द्यालाच हात घालतो. आडेवेडे घालत मला बोलता येत नाही. मी सार्वजनिक गणपती सुरू केला होता, तो सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एकोपा वाढावा यासाठी. नंतर घराघरातही गणपती सुरू झालेत. आता एका गल्लीत 2-3 गणेश मंडळं असतात. पण आता याला एकोपाऐवजी स्पर्धेचं रूप मिळालं. शिवाय इतक्या मोठ्यांनी गाणी लावली असतात, ते पण माझ्या बाप्पाची गाणी नसतात, भलतीच पिक्चरची गाणी लागलेली असतात आणि त्याला असतं स्पर्धेचं रूप. शिवाय जे मला घरी घेऊन येतात, गणपती बाप्पा मला सांगत होते, ते ऐकून मला अगदी लाजिरवाणं वाटलं. या मंगलमय सणी बाप्पाच्या मूर्तीसमोर एकत्र येऊन लोक मनोभावित सेवा करतातच, पण त्यासोबत आता एकोप्याची जागा फक्त आणि फक्त तक्रारीने घेतली आहे. बाप्पासमोर असताना बाप्पाची सेवे अशी करावी, असं करावं, आम्हीच सर्व करतो, कोणी मदत करत नाही, गोविंदाने राहायचं तर सोडाच. घरातील बायका राबतात आणि एकमेकांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकमेकांना नावं ठेवतात आणि तक्रारी करतात. परिवारात आनंद तर सोडा, या मंगलमय वातावरणात फक्त आणि फक्त क्लेश असतो. असा कोणता गुंता आहे जो शांतपणे सुटू शकत नाही? मी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, तो एकोपा नाहीसाच झाला आहे. त्याची जागा सार्वजनिक ठिकाणी स्पर्धा, भांडण. घरातही हीच गत आहे. एकोपा तर सोडा, फक्त तक्रार आणि राग, ईर्ष्या अशा वातावरणात बाप्पाची सेवा. बाप्पा दरवर्षी तुमच्या या तक्रारी बघायला येत नाहीत.
हो, मतभेद असतीलही शांतपणे ते सावरताही येईल. एकोपा, आनंद, मंगलमय वातावरण हे सर्व कुठे आहे? आरतीच्या नावाखाली बरेच मुलं मोठमोठ्याने ओरडत असतात. बस, आरती म्हणजे मस्करी नाही. पुढे टिळकांचं बोलणं झाल्यावर बाप्पा पुढे म्हणतात, दे पूर्णविराम तू या तक्रारींना, दे स्वल्पविराम तू एकोप्याला, दे स्वल्पविराम तू कृतज्ञतेला, दे स्वल्पविराम तू मिळून मिसळून काम करण्याला, दे स्वल्पविराम तू मंगलमय वातावरणाला, दे स्वल्पविराम तू योग्य मॅनेजमेंटला, दे स्वल्पविराम तू प्रेमाला, दे स्वल्पविराम तू कौतुकाला, दे पूर्णविराम तू या तक्रारींना, दे पूर्णविराम तू या तक्रारींना. पुढे मी म्हणाले, आज बाप्पा आणि लोकमान्य टिळकांनी खरंच माझे डोळे उघडलेत. गणपती आणायच्या आधीपासून गणपती आणायची उत्सुकता असायची, पण एकोप्याची जागा कधी तक्रारीने आणि कधी वादाने घेतली आणि कधी नात्याची रेशीमगाठ गुंतून गेली हे कळलंच नाही. हो रे बाप्पा, आज मी मागे वळून बघते तेव्हा लहानपणापासून आत्तापर्यंतचे गणपतीचे दिवस आठवतात. गणपतीच्या मंगलमय वातावरणात मनापासून केलेल्या तयारीसोबतच फक्त आणि फक्त तक्रार दिसते. त्याने असे केले, आम्हीच काम करतो, तो असाच वागतो, ती अशीच वागते. हेच सतत तक्रार चालू असतं, हाच सगळा किलेश चालू असतो, हाच सगळा रागराग चालू असताना गणपतीचं लहानाचं मोठं होताना मी पाहिले. हो, मी वचन देते की आम्ही आता योग्य व्यवस्थापन करू आणि गणपती आणताना एकोपा आणि मंगलमय वातावरण याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. असे बोलून मी बाप्पाच्या पाया पडले आणि लोकमान्य टिळकांनाही नमस्कार केला. तितक्यात ताईने जोरात उठवलं, अगं उठ, केव्हापासून उठत आहे तुला? लालबागच्या राजाचं विसर्जन बघायला जायचं आहे ना? बघ तुझ्या मैत्रिणी खाली आल्या आहेत, उठ लवकर. तितक्यात धाडकन मी उठले. अरे देवा, हे स्वप्न होतं. स्वप्नात आज बाप्पा आणि टिळकांशी बोलणं झालं.